नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीवर ब्रह्मदेवांची एकाच ठिकाणी पूजा का होते? काय आहे त्यामागील इतिहास? चला तर मग आज आपण ही माहिती पाहूयात. ब्रह्मदेवांची पूजा एकाच ठिकाणी होते याबद्दल 2 पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक सरस्वती देवीची आहे आणि दुसरी शंकरांची आहे. सरस्वतीची पौराणिक कथा. एकदा ब्रह्मदेवाने पवित्र उद्देशासाठी यज्ञ करायचे ठरवले. हा यज्ञ शुभ समयी करायचा होता, पण त्यावेळी पत्नी सरस्वती त्या ठिकाणी असणे आवश्यक होते. सरस्वतीने त्यांना वाट पाहण्यास लावले, पण ब्रह्मदेवाने गडबडीत गवळी असलेल्या गायत्रीशी विवाह केला आणि तिला यज्ञाच्या ठिकाणी बसविले. सरस्वती आपल्या ठिकाणी दुसऱ्या स्त्रीला पाहून क्रोधित झाली. त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला, पृथ्वीवर कोणी तुमची पूजा करणार नाही. पण इतर देवांच्या प्रार्थनेनंतर त्यांनी उपशाप दिला आणि फक्त पुष्कर हा राजस्थान येथेच पूजा करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे ब्रह्मदेवांचे पृथ्वीवर एकमेव मंदिर पुष्करला आहे. 2. शंकरांची पौराणिक कथा. ही शिवमहापुराणानुसार श्री शंकर देवांच्या शापामुळे ब्रह्मदेवांची पूजा होत नाही. त्यांची गोष्ट अशी, एका वेळेस ब्रह्मा आणि विष्णूमध्ये युद्ध झाले. त्यावेळी सर्व देवता भगवान शंकराला मदतीसाठी प्रार्थना करू लागले. त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णूने ध्यान दुसरीकडे लावण्याकरता श्री भगवान शंकर तेथे स्तब्ध रूपात प्रकट झाले. त्यावेळी शंकराने भैरव शक्ती प्रकट केली. त्यावेळी भैरवाने शंकराची आज्ञा घेऊन ब्रह्माचे 5वे डोके धडावेगळे केले. त्यावेळी शंकराने ब्रह्मास शाप दिला की तुझा पृथ्वीवर सत्कार, उत्सव, पूजा होणार नाही. त्यावेळी ब्रह्माने श्री भगवान शंकरांची क्षमा मागितली. त्यावेळी शंकराने यज्ञपूजन करण्यासाठी प्रथा ठेवली. तेव्हापासून पृथ्वीलोकात ब्रह्माची पूजा करत नाहीत, फक्त यज्ञ होतो. ब्रह्माजींना या विश्वाचे निर्माते मानले जाते. हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात याचा उल्लेख आहे. ब्रह्माला निर्माता, विष्णूला पालनकर्ता आणि महेशला संहारक मानले जाते. हिंदू धर्मात सर्व देवी देवतांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करण्याचा नियम असला तरी ब्रह्माजीची पूजा केली जात नाही. इतकेच नाही तर जगभरात सर्व देवी देवतांची अनेक मंदिरे किंवा तीर्थस्थळे पाहायला मिळतील, परंतु ब्रह्माजींचे एकाच ठिकाणी मंदिर आहे, जे राजस्थानच्या पुष्करजीमध्ये आहे. शेवटी ब्रह्माजीची पूजा का केली जात नाही? देवी सावित्रीने दिलेल्या शापामुळे ब्रह्मदेवांची पूजा करणे निषिद्ध मानले जाते. शापामुळे सर्व देवतांमध्ये फक्त ब्रह्माजींची पूजा केली जात नाही. त्यामागील पौराणिक कथा खूप रंजक आहे. ब्रह्माजींना मिळाल्या शापाबद्दल पुराणात असे म्हटले आहे की एकदा ब्रह्माजी आपल्या वाहन हंसावर स्वार होऊन अग्नियज्ञासाठी योग्य जागा शोधत असताना त्यांच्या हातातून कमळाचे फूल पृथ्वीवर पडले. ज्या ठिकाणी कमळ पडले तेथे झरा तयार होऊन त्यात 3 सरोवरे तयार झाली. त्या ठिकाणी तलाव बांधले गेले. ते आज ब्रह्मा पुष्कर, विष्णू पुष्कर आणि शिव पुष्कर असे म्हणून ओळखले जाते. कमळ पडल्याने सरोवरे तयार झाल्याचे ब्रह्माजींनी पाहिले. तेव्हा त्यांनी त्याच ठिकाणी अग्नियज्ञ करण्याचे ठरवले. परंतु त्यांनी सरस्वती माताची वाट न पाहता गायत्रीशी विवाह करून तो यज्ञ पूर्ण केला. त्यामुळे त्यांना हा शाप मिळाला. ब्रह्मदेव किंवा ब्रह्मा हा हिंदू धर्मामध्ये सृष्टीचा निर्माता करता आहे. ब्रह्मदेवाला स्वयंभू, वागीश आणि 4 वेदांचा निर्माता, चतुर्मुख चतुरानन, त्यांचा प्रत्येक मुखातून 4 वेद निर्माण झाले या नावाने संबोधतात. देवी सरस्वती ही ब्रह्मदेवांची पत्नी आहे. 3 प्रमुख देवांपैकी त्रिमूर्ती ब्रह्मदेव एक आहे. विष्णू व महेश हे 2 देव आहेत. हिंदू पौराणिक कथानुसार ब्रह्मदेवांचा जन्म विश्वाच्या सुरुवातीला भगवान विष्णूंच्या नाभीतून उगवलेल्या एका कमळाच्या फुलातून उत्पन्न झाला. ब्रह्मदेवांच्या प्रत्येक मुखातून 4 वेद उत्पन्न झाले. ब्रह्मदेव हा हिंदूचा महत्त्वाचा देव असला तरी त्यांची पूजा केली जात नाही. भारतात ब्रह्मदेवांचे एकुलते एक देऊळ राजस्थानातील पुष्कर तलाव येथे आहे. हिंदू धर्माने 7 लोक जगे कल्पिले आहेत. भूलोक, पृथ्वी व सूर्य यामधील जग, स्वर्लोक, सूर्य व ध्रुव यामधील इंद्रादी देवतांचे जग, महरलोक, सूर्य व नक्षत्राचे जग, जगलोक,
ब्रह्मदेवांच्या मानसपुत्राचे जग, तपोलोक, तपस्वी लोकांचे जग आणि सत्यलोक किंवा ब्रह्मलोक, ब्रह्मदेवाचे निवासस्थान. माणसाचा मृत्यू झाला व त्याचा आत्मा अन्य कोठे गेला नाही तर ब्रह्मलोकाला जातो. शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार ब्रह्मदेवांच्या मानसपुत्रांची नावे: वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, महर्षी गौतम, भारद्वाज, अत्री. वायुपुराणात महर्षी भृगू 8व्या मानसपुत्र म्हणून जोडले गेले आहेत. तर मित्रमैत्रिणो, अशा प्रकारे श्री ब्रह्मदेवांना शाप दिल्यामुळे त्यांचे मंदिर कुठेही नाही. तर मित्रमैत्रिणो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.